श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. आपल्याला आयुष्य आरामाचे जीवन जगायचे असेल तर झोपताना या 11 वस्तू जवळ ठेवू नका. त्या कोणत्या आहेत तर त्या आज आपण जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, झोपताना या गोष्टी आपल्याजवळ ठेवू नका, नाहीतर आयुष्यामध्ये दुर्भाग्य येतं, पती कंगाल होतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या गोष्टी आपल्याजवळ ठेवू नयेत, त्यामुळे आर्थिक संकट येतात. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की झोपताना कोणत्या बाजूला झोपले पाहिजे, महिलांनी कोणत्या बाजूला झोपले पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला जास्त वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावर वाईट परिस्थितीही येणार नाही. तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. स्त्री कोणत्या अंगावर झोपल्याने पतीसाठी भाग्याचे ठरते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मैत्रिणींनो, खऱ्या विश्वासाने कमेंट करा, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम वेळ असते. सकाळची वेळ ब्रह्ममुहूर्त हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो. ज्या वेळेस जो ब्रह्ममुहूर्त वेळेस जागा असतो त्याचे सगळी संकटे दूर होतात, त्याचं स्वास्थ्य सदैव उत्तम राहतं, त्याच्या घरामध्ये व जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तसेच ज्या परिवारामध्ये सुद्धा खुशाली राहते, परिवाराला कोणताही आजार होत नाही. ब्रह्ममुहूर्त त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुश राहील आणि राहतो, त्याच्या परिवाराला कोणताही आजार होत नाही. ब्रह्ममुहूर्तावर जाग्या राहणाऱ्या व्यक्तीला ज्यांच्या जीवनात कधीही चिंता किंवा दुःख राहत नाही, कधीच निराशाही होत नाही, यश कीर्ती त्यांच्या पाठीशी लोळत घेते, ज्यांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो. मैत्रिणींनो, आपल्या शास्त्रांमध्ये रात्रीला झोपण्याच्या ज्या वेळी निश्चित केलेल्या आहेत, त्याचबरोबर सकाळी लवकर उठण्याच्याही देखील तेवढेच महत्त्व असते. आपण कोणते काम रात्री झोपण्यापूर्वी केले पाहिजे व कोणत्या वस्तू आपल्याजवळ झोपताना नसाव्यात, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आजकाल या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे रुटीनच पाळले जात नाही. झोपण्याचं रुटीन देखील वेगळे झालेले आहे, त्यामुळे आपले पूर्ण दिनचर्या खराब होते. आपल्याला आजकालच्या जीवनामध्ये ना खाण्याचा वेळ असतो ना झोपण्याचा वेळ असतो. कोणीही कधीही खात राहतं आणि कधीही झोपत राहतं आणि यामुळे माणसाचा अनेक संकटांना सामना करावा लागतो आणि आजारांना निमंत्रण भेटतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्हाला सुखी समृद्धी जीवन जगायचं असेल तर शास्त्र दिलेल्या नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. शास्त्रामध्ये जे ज्ञान दिलं जातं ते ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. जे आपल्याकडे प्राचीन ऋषी मुनी होते ते 1000 वर्ष पहिले त्यांनी आपल्याला हे सर्व सांगितलेले आहे. तरी पण प्राचीन मूल्य आपल्याला माहीत असून सुद्धा आपण या प्राचीन मूल्याकडे लक्षही देत नाही आणि त्यामुळे आपलं धकाधकीचं जीवन जसेच चालू राहतं. प्राचीन नियमानुसार जर आपण आपले जीवन जगले तर आपल्याला त्याचे शुभ पण नक्कीच परिणाम मिळतात आणि प्राचीन नियमांचे जर पालन केलं तर शुभ फळांपासून आपण वंचित राहतो आणि आपल्या समस्या दूर होत नाहीत, उलट आणखी समस्या वाढत राहतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्याला झोपताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ ठेवता कामा नये, त्यामुळे संकटांना निमंत्रण भेटतं आणि आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो. रात्री झोपताना ह्या गोष्टी आहेत, वस्तू आपल्याजवळ ठेवता कामा नयेत. या गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा खूप जास्त प्रभाव आपल्याला होत असतो आणि आपल्या जीवनावरही पडत असतो आणि ह्या वस्तू आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर कोणी महिला आणि या वस्तू घेऊन झोपत असेल तर आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर कोणती महिला या वस्तू घेऊन झोपत असेल तर तिच्या पतीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
त्यांची प्रगती थांबली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्यच येत असतं. पती पत्नीची आपापसात भांडणे होतात, परिवारामध्ये आर्थिक संकट येतात, आर्थिक समस्या वाढतात, परिवारामध्ये कलह वाढतो आणि अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अचानक धनाचा नाश झाल्यामुळे धन येण्याचे रस्तेही हळूहळू बंद होतात. तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य देखील खराब होतात. यामुळे झोपताना आपल्याजवळ ह्या वस्तू अजिबात ठेवू नका आणि या वस्तू घेऊन अजिबातही झोपू नका. खूप लोकांना सवय असते की ह्या वस्तू घेऊन झोपायचं आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे येतात व त्यांचा सामनाही करावा लागतो. कदाचित ही माहिती तुम्हालाही चुकीची वाटू शकते, परंतु शास्त्रामध्ये ह्या वस्तूचे वर्णन केलेले आहे की ह्या वस्तू झोपताना आपल्याजवळ ठेवताही कामा नयेत. कमीत कमी आपल्या डोक्याजवळ तरी ह्या वस्तू ठेवता कामा नये. त्या कोणत्या वस्तू आहेत जे डोक्याजवळ ठेवू नयेत त्या जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. नंबर 1, कधी कधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो, त्यामुळे धनाची हानी होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये. झाडू सदैव खाली आडवा ठेवावा. झाडू आडवा ठेवल्यामुळे घरामध्ये बरकत राहते आणि उभा ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि थोडक्यातच लक्ष्मीला उभं केल्यासारखं होतं. त्यामुळे झोपताना बेडरूममध्ये झाडू अजिबात ठेवू नका. घरामध्ये ताणतणाव आणि कौटुंबिक कलहाचं वातावरण निर्माण होत असतं. नंबर 2 आहे, खूप लोकांना सवय असते की बोटांमध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचे आभूषण घालायचे आणि झोपताना उशीखाली काढून ठेवायचे. वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नये. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नात्यांमध्ये कलह निर्माण होतो, परिवारामध्ये क्लेश वाढतो आणि नाती खराब होतात. झोपताना लोक घड्याळ देखील काढतात आणि आपल्या उशाखाली ठेवतात, पण असे करणे अगदी चुकीचे आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि धातू अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नयेत. यामुळे घरातील आणि मानसिक शांती भंग होते. नंबर 3, वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले डोके दक्षिण दिशेला आणि पूर्व दिशेला केले पाहिजे. जर पूर्व दिशेला डोके करून झोपलात तर ज्ञान वाढतं. त्यामुळे झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेलाच करावे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचार होते आणि जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते. उत्तर दिशेला पाय करून झोपल्यास उत्तरोत्तर प्रगती होते. वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही प्रकारचे सुगंधित तेल तुमच्याजवळही ठेवू नका. झोपताना कोणत्याही परफ्यूम किंवा वासाचं तेलही लावू नका. अशा गोष्टी करण्यामुळे नकारात्मकता शक्यता असते आणि आकर्षितही होते. काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपणे किंवा वासाचं सुगंधित तेल लावून झोपणे. असं करण्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात आणि त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडत असतो. नंबर 4, वास्तुशास्त्रानुसार जिथे तुम्ही झोपता तेथे आरसा नसावा किंवा त्याचं प्रतिबिंब आपल्यावर म्हणजे आपण जिथे झोपतो तेथे पडू नये. त्यामुळे आपली ऊर्जा आरसा आकर्षित करते आणि आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. आरशामध्ये साठलेली ऊर्जा आपल्यावर पडते आणि तेच आपल्या दुर्भाग्याचं कारण बनते. त्यामुळे झोपताना जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर त्यावर कापड टाकून झोपा. आरशाला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या जीवनातला नकारात्मक प्रभाव कमी होईल व जीवन विस्कळीत होणार नाही. नंबर 5, अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा, कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यानंतर रिकामी राहिलेली भांडी तसेच ठेवतो. जीवनामध्ये गरिबी आणण्याचं काम करतात. खरकटी भांडे आपण डोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळे जीवनामध्ये गरिबी येते. माता लक्ष्मी रुष्ट होते, क्रोधित होऊन आपलं घर सोडते. त्यामुळे अशी भांडी रिकामी झालेले डोक्याजवळ ठेवून झोपूही नका. चहा, कॉफी किंवा दूध पिल्यानंतर ते ग्लास किंवा कप स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्यावेत. नंबर 6,
अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं. वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा अशुभ आहे. झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्याने चंद्र आपल्यावर अधिक कष्ट देतो. आपला चंद्र खराब होतो. डोक्याजवळ पाणी ठेवल्याने त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जाचे वर्चस्व होऊ लागते. त्यामुळे डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नये. नंबर 7, रात्री झोपताना तुमच्याकडे चुकून सुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. तसेच बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारचे आकराळ विक्राळ चित्र किंवा साहित्यही ठेवू नका. त्यामुळे आसपासचं वातावरण दूषित होतं, नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडतो. अस्तव्यस्त पडलेले सामान, उदास स्त्रियांची चित्रे, हिंसक चित्रे, प्राण्यांची लढण्याची चित्रे अशी चित्रे बेडरूममध्ये नसावीत. त्यामुळे त्या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो आणि जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडतं आणि आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो आणि आपल्याला अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच झोपताना खराब मळलेले कपडे पलंगावरही ठेवत असतो. वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ मानलं जातं, कारण कपडे आपला शुक्र खराब करतात आणि शुक्र आपल्याला ऐशारामाचे जीवन प्रदान करत असतो, जसे की सुख समृद्धी व संतानाची प्राप्ती. खराब झालेली फाटलेली कपडे परिधान देखील करू नयेत. खराब झालेले कपडे बेडरूममध्ये ठेवले पाहिजेत ना, की बेडरूममध्ये, त्यामुळे बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर धनाचीही हानी होते, धन कमी पडते. झोपताना डोक्याजवळ घड्याळ अजिबात ठेवता कामा नये आणि घड्याळामध्ये जी ऊर्जा असते ती घड्याळामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही प्रकारच्या ऊर्जा असतात. त्यामुळे झोपताना जर घड्याळ जवळ ठेवले तर वाईट बातमी कानावरही पडू शकते. नंबर 8, झोपताना वेळेचे हे ध्यान ठेवलं पाहिजे. झोपताना पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट असे कधीही वस्तू ठेवू नका. चप्पल अथवा बूट असणं म्हणजे दुर्भाग्याचं आमंत्रण देणं होय. चप्पल आणि बूट घालून झोपल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते व नकारात्मक ऊर्जेचे वर्चस्व होऊ लागते. असं करणं वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानलं जातं. घरामध्ये निर्धनता हे घरामध्ये धनाची हानी होते. त्याचबरोबर ते आपल्याजवळ येऊन झोपू नये असं करणं खूप कष्टदायक पडू शकते. चप्पल आणि बूटमधून जे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे तुमच्या कामांमध्ये मनही लागत नाही. सदैव आळस येतो. कोणतेही काम करावेसेही वाटत नाही. कामाला उल्हासही येत नाही. सदैव कंटाळा आल्यासारखं वाटतं. नंबर 9, खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचे आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे. झोपताना पुस्तक डोक्याखाली ठेवून अजिबातही झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्याने अनेक समस्यांना स्वतःच आमंत्रण देण्यासारखं आहे की पुस्तके डोक्याजवळ ठेवणे अनुचित मानलं जातं. उशीखाली देखील ठेवू नये. खासकर विद्यार्थ्यांनी असे अजिबातही करू नये. पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण डोक्याखाली ठेवून पुस्तक जर झोपलो तर माता सरस्वतीचा अपमान होतो. त्यामुळे आपल्याला विद्या प्राप्त होत नाही. पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याच्या जागेवर ठेवलेच पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा अथवा पडदा तरी असावा. पुस्तकांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि कधी कधी काही जुनी पुस्तके आपण खूप दिवस उघडून देखील बघत नाही. अशा वेळी त्या पुस्तकांमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारलेली असते. त्याचबरोबर मैत्रिणींनो, झोपताना उशाखाली चावी सुद्धा ठेवायची सवय असते, पण असे करणे चुकीचे आहे. झोपताना डोक्याखाली किंवा उशाखाली चावीही ठेवू नये, कारण चावी लोखंडाची वस्तू असते. त्यामुळे व्यक्तीच्या शत्रूची संख्या अधिक वाढते. वाढल्यामुळे जीवनात सुख मिळत नाही, सुखाची प्राप्ती होत नाही. चावी डोक्याखाली ठेवल्यामुळे त्या व्यक्तीचा शनी देखील खराब होतो. मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाचा रोड अवश्य ठेवू शकता. मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उशाखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका. आधुनिक जीवनात खूप दगदग होते,
त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे राहतात. इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना तुमच्याजवळही ठेवू नका. यामुळे त्यातून जी कंपन्या निर्माण होतात ती आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. झोपताना अशा इलेक्ट्रिक वस्तू आपल्या डोक्याजवळ अजिबात ठेवू नका. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या तुम्ही डोक्याखाली म्हणजे झोपताना उशाशेजारी ठेवल्या तर त्याचे काही दुष्परिणाम होतात, ते आज मी सांगितलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.